तिला 5वी मध्ये बघितलेलं ना, तेव्हाच मला ती असं स्पेशल वाटलेली, आवडलेली. सगळ्या मुलींमध्ये एकदम युनिक दिसणारी बापटवाली मुलगी अशी हिला मी बघितलेलं. तुला सांगितलं जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हा, जर तू शेवटपर्यंत साथ देणार असशील तरच तू मला, म्हणजे मी तुला यस म्हणेल, नाही तर नाही म्हणणार. आणि तो यसचा क्षण आज पूर्ण झालाय. आणि आज तिचं जे, म्हणजे तिला मी जो शब्द दिलेला की मी शेवटपर्यंत साथ देईन, तो शब्द खऱ्या अर्थानंच पूर्ण झाला असं मला म्हणता येईल. आणि इथून पुढे सुद्धा मी तिला प्रेमाने, काळजीने तिची साथ देईन आयुष्यभर. प्रेमाच्या नावाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. प्रेमाच्या नावाची गोड ही चाहूल. ॲक्च्युली तेव्हा प्रपोज केलं तेव्हा आणि आजचा दिवस, म्हणजे असं वाटतच नाही की ही 10 वर्ष गेलेत. माझ्यासाठी हा पण आता नवीनच असं वाटतंय की हे काय होत चाललंय, असं नवीनच फिलिंग येतं. आणि 10 वर्ष कशी गेले ते पण नाही समजलं. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप, स्वप्न म्हणावे जे मला अपेक्षित होते गुण, पहिली गोष्ट म्हणजे माझ्यावरती प्रेम करणारी मुलगी, दुसरी गोष्ट म्हणजे माझी काळजी घेणारी मुलगी, म्हणजे माझ्या आईसारखी काळजी घेणारी मुलगी. असं जर बघायला गेलं तर ओव्हरऑल जी परफेक्ट गर्ल, जी माझी ड्रीम गर्ल होती, ते सगळे गुण मी आरतीमध्ये बघितले.